प्रीती सर, मला मला माफ करा. तुम्हाला न विचारता तुमचा लॅपटॉप घेऊन जाणं मला नाही पटत आहे. पण पण काय करू मी? प्रीतम सरांचा पडलेला चेहरा बघवत नाहीये मला. त्यांना त्यांच्या भूतकाळातल्या फोटोचं टेन्शन आलंय म्हणतायत. त्यामुळं त्यांचं टेन्शन घालवण्यासाठी मला हे करावं लागतंय. माझं नाईलाज आहे. मला मला खरंच माफ करा. या या पारूच्या हातात लॅपटॉप कसं काय? अच्छा, म्हणजे जे हात आत्तापर्यंत भातवाडी चालवत होते ते ते आता लॅपटॉप चालवणार? नाही 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 नाही. काहीतरी गडबड आहे नक्कीच. प्रीतम सर, हा घ्या लॅपटॉप आणि पटापटा जे काही बी फोटो ते डिलीट करून टाका. हां. पारू, आता इथे उभा राहून मी कसे फोटोज डिलीट करू ना? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. मी एक काम करतो, मी माझ्या रूममध्ये घेऊन जातो लॅपटॉप आणि तिथे सगळे फोटोज डिलीट करतो. हां, लगेच आणून देतो ना तुला परत. लवकर. चला, एकदा का फोटो डिलीट झाले तर प्रीतम सर थोडे तरी रिलॅक्स होतील. नाहीतर सतत त्यांच्या मागे काही ना काहीतरी सुरूच असतं. त्यात भूतकाळातल्या कुठल्या गोष्टीमुळं त्यांच्या आयुष्यात अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला. तेव्हा नाश्ता बनवायचा आहे. लॅपटॉप माझ्या रूममध्ये टेबलवर ठेव आणि तिथे एक चिठ्ठी आहे ती घे. दरवाजा लावून बाहेर निघ. मी जे सांगते ते फॉलो कर. दिशा, दिशा. रूम मध्ये दिशा नाही. प्रीतम, खरं तर तू मूर्ख वाटत नाहीस, पण एक एक नंबरचा मूर्ख आहेस. अरे, तुला काय वाटतं मी इतक्या सहजासहजी तुला ते पुरावे देऊन टाकेन? ते इम्पॉर्टंट पुरावे आहे, त्याची किंमत खूप मोठी आहे. असं कसं लगेच मी तुला देणार ना? वेट कर जरा. आता तर कुठे हा गेम सुरू झाला आहे आणि आता अजून खूप अप्स अँड डाऊन्स बघायचे आहेत तुला, सो तयार राहा. आता तू तेच करणार जे मी सांगणार. अरे, आदित्यचा लॅपटॉप मिळवणं हा तर फक्त एक सिम्पल टास्क होता तुझ्यासाठी, जो तू पूर्ण केलायस. आता अजून असे बरेच टास्क बाकी आहेत. वेळ येईल तसं सांगत जाईन मी. तू याला पुरावा म्हणून वापरशील तर तुझा खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे.
लॅपटॉप लॅपटॉप कुठे गेला? पारू लॅपटॉप पारू 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 किती वेळ झाला प्रीतम सर अजून आले नाहीयेत. मला तर म्हणले होते फोटो डिलीट करून लगेच लॅपटॉप आणून देतो म्हणून. मग एवढा वेळ का लागतोय त्यांना? नाही नाही, आदित्य सरांना कळायच्या आत लॅपटॉप रूम मध्ये ठेवायला लाग, नाहीतर सर चिडतील. पारू अरे यार काय मी कधीच आवाज देतो तुला. आदित्य हळूहळू काय झालंय काय? सकाळी सकाळी चिडतोस ना एवढा? मग चिडू नाही तर काय करू माझं आज माझ्या ड्रीम प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे. आम्ही रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन पूर्ण केलं आणि आता मला माझा लॅपटॉपच सापडत नाहीये. मी पारू तुला लॅपटॉप कुठे आहे ते? आदित्य अरे तूच इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील, सापडेल. बस बस पॅनिक नको होऊस एवढा. बाबा माझ्याकडे त्या प्रेझेंटेशनचं बॅकअप नाहीये. हा त्या सगळ्या फाईल्स लॅपटॉप मध्येच आहे, त्यामुळे मला आत्ता लॅपटॉप पारू तुला कळतंय का? आदित्य आदित्य तू जरा शांत हो. मला सांग, तू नीट शोधलास का लॅपटॉप? अरे कामाच्या घाई गडबडीत कुठेतरी ठेवला असशील तू. आणि पारू कशाला घेईल तुझा लॅपटॉप? एक काम कर, ऑफिस बॅग मध्ये जाऊन शोध. ऑफिस बॅग मध्ये असेल, नाहीतर टेबलावर असेल बघ. काका मी अख्खी रूम पालथी घातली, मला कुठेच दिसत नाहीये. आदित्य तूच इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील. तू आधी बस खाऊन घे, मग शोधूया आपण. बस बस हा शांत शांत. वहिनी, दादासाहेब लवकर या. काय झालं दामिनी? काय एवढ्या मोठ्याने ओरडतेस? इथे लॅपटॉप